लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला मिळाले का? PM किसानचा हप्ता कधी मिळणार? दुष्काळ अनुदान, पाऊस, सरकारी योजना याची संपूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहत आहात DNK न्यूज मराठी. पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. दिवाळी झाली, भाऊबीज झाली, पण लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार? जाणून घ्या सविस्तरमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता तपासण्यासाठी सरकारने ई-KYC प्रक्रिया अनिवार्य केली. त्यामुळे अनेक लाभार्थी महिलांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नसल्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासन आणि बँकांमध्ये पडताळणी सुरू आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे पैसे थांबले असल्याचे सांगण्यात आले आहे. दिवाळीला ऑक्टोबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार असे सांगितले जात होते. मात्र दिवाळी संपली तरी हप्ता जमा न झाल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. ई-KYC प्रक्रिया आणि तांत्रिक पडताळणीच्या कामात उशीर झाल्यामुळे निधी वितरण थोडे पुढे ढकलण्यात आले, अशी माहिती मिळाली. PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची बऱ्याच दिवसांपासून शेतकरी वाट पाहत होते. पण दिवाळीला पैसे जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. परंतु आता मात्र शेतकऱ्यांची लवकरच नाराजी दूर होणार आहे. कारण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबर 2025च्या पहिल्या आठवड्यात अधिकृतपणे जारी होण्याची शक्यता आहे. 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यावर 21व्या हप्त्याचा निधी वितरित करतील अशी बातमी समोर येत आहे. खरीपाच्या पिकांवर अतिवृष्टीचा घाव, अल्प उत्पादन झालेल्या मालालाही मिळेना हमीभाव. शेतकऱ्यांना सरकारने एकीकडे दुष्काळाचे पॅकेज जरी जाहीर केले असले तरी दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव भेटताना दिसून येत नाही. यंदाची दिवाळी ही शेतकऱ्यांसाठी वेदनेची व चिंतेची ठरली आहे. यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि कीडरोगामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांची राख रांगोळी झाली. काही पिके वाहून गेली. जेवढी पिके हातात पडली त्याला सुद्धा हमीभाव मिळेना. सोयाबीनला 5,328 रुपये हमीभाव जाहीर असला तरी नाफेड खरेदी केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात फक्त 3,600 ते 4,000 प्रति क्विंटल दराने विक्री करावी लागत आहे. क्विंटल मागे 1,200 ते 1,500 रुपये तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचं चित्र दिसून आलं. कर्जमाफी मागणारा शेतकऱ्यांना अजितदादा यांनी दिला हिशेब. उमरी तालुक्यातील गोरठा येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भाषण सुरू असतानाच सभेला जमलेल्या काही शेतकऱ्यांनी दादा कर्जमाफीबद्दल बोला अशी मागणी केली. त्यावर अजित पवारांनी राज्याच्या तिजोरीचा जमा खर्चच सादर केला. राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे 32,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 45,000 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. शेतकऱ्यांच्या वीज बिलांच्या माफीसाठी राज्य सुमारे 23,000 कोटी रुपये देत आहे. राज्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाल योजना यांसारख्या योजनाही सुरू आहेत. अशा परिस्थितीत योग्य विचार करूनच निर्णय घ्यावे लागतील, असे ते पुढे बोलताना म्हणाले. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 3 दिवसांपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अरबी समुद्र आणि दक्षिण महाराष्ट्राच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला. यामुळे राज्याच्या बहुतेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी अलर्ट राहावे अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.